जय भीम नवोदय. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आन बान शान आराध्य दैवत, ज्यांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, की हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओमध्ये खूप छान छान आणि खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओला जितकं होईल तितकं शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज आणि भगतसिंग हे नाव फक्त नाव नाही, तर ते प्रेरणा आहे, ऊर्जा आहे, आदर्श आहे, एक क्रांती आहे. आणि ह्याच दोन महापुरुषांचा अपमान दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेला आहे आणि त्याचा विरोध कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. एक मुलगा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये स्टॉल लावला पुस्तकांचा, त्या पुस्तकाचं आकर्षक केंद्र म्हणजे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता आणि भगतसिंग हे पुस्तक ठेवलं होतं. तर तिथे त्यांनी असं म्हटलं आहे की तिथे पोलीसवाले आले आणि त्यांनी ते पुस्तकं फेकून दिले. यावरच अभिजित दिपके हे संतापले आणि त्यांनी प्रश्न केला की पुस्तक फेकण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? पुस्तकांपासून तुम्हाला इतका इजा का होत आहे? म्हणजे पुस्तकांची तुम्हाला इतकी भीती का आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट म्हटली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट म्हटलेली आहे की पुस्तक वाचल्याने मस्तक तयार होतं आणि मस्तक एकदा तयार झालं तर ते कोणाही पुढे झुकत नाही. आज ते वाक्य खरोखर होताना आपल्याला दिसत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणखीन एक, की देशाच्या स्वातंत्र्यामध्ये भगतसिंगांचं इतकं मोठं योगदान आहे की त्यांनी इंग्रजांची गुलामी तर पत्करली नाही, फाशी स्वीकार केली, पण त्यांच्यासमोर ते झुकले नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तर 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे की हे राज्य माझं नसून हे रयतेचं आहे आणि यावर पहिला अधिकार हा रयतेचा आहे. सांगायचा मुद्दा असा की अभिजित दिपकेने जो प्रश्न निर्माण केला की पुस्तकांपासून इतकी भीती का? पुस्तकं फेकतात, उद्या आम्हालाही उचलून फेकून द्यायला हे मागे पुढे बघणार नाही. धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते काहीच बोलत नाही, इस्तिफा देत नाही, काहीच नाही. तर मुलं तिथून हटत नाही, कॉक्रोचेस हटत नाही. आज प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला जे अंधभक्तांसाठी, जे म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी होते, असे होते, तसे होते. आज ते अंधभक्त कुठे आहे? ते का चिडले नाहीत? की एक पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि तो पुस्तक फेकण्यात आलेला आहे आणि अंधभक्त गप्प आहे का? म्हणजे विचार करा, यांची राजनीती काय? फक्त राजकारणासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी यांनी शिवाजी महाराजांचा उपयोग करायचा, नंतर काम झालं की फेकून द्यायचा. म्हणजे हे अंधभक्त फक्त यांच्यामध्येच आहे. त्यामुळे जागे व्हा, महापुरुषांचे विचार स्वीकार करा, त्याच्यावर फॉलो करायला शिका आणि त्यांचा आदर्श नेहमी मनात असू द्या, एवढंच सांगतो. आणि अभिजित दिपकेंच्या ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे ते देखील सांगा. जय भीम नमोदय.